छत्रपती संभाजीनगरात रेशनिंगच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश झालाय। किराडपुरातील एका गोदामात साठवून ठेवलेलं रेशनिंगचं धान्य पोलिसांनी छापा टाकत जप्त केलं। गरोदर मातांसाठी दिला जाणारा पोषण आहार सुद्धा या माफियांच्या गोदामात सापडला। या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार इस्लाम पक्षात असलेला माजी नगरसेवक असल्याचं पुढे आलंय। त्यामुळे संभाजीनगरचं राजकारण सुद्धा तापलंय। छत्रपती संभाजीनगरात रेशनिंगचा काळा बाजार। 17 लाखांचं धान्य जप्त, तिघांना बेड्या। इस्लामच्या नेत्याचा कारनामा, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातून पोलिसांनी धान्याचा मोठा साठा जप्त केलाय। हे सर्व धान्य रेशनिंगचं आहे। यासोबतच इथं गरोदर माता आणि बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची पाकिटही सापडली आहेत। छाप्यादरम्यान पोलिसांनी शेकडो धान्याची पोती जप्त केली। याची किंमत जवळपास 17 लाख रुपये इतकी आहे। पोषण आहाराची 1 किलोची पाकिटं फोडून ती गोण्यांमध्ये भरत असतानाच पोलिसांनी धाड टाकली। या दोन्ही गुन्ह्यांचा तपास जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ताटे करत आहेत। या दोन्ही गुन्ह्यांमध्ये या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। 5 आरोपी एकूण होते। त्याच्यामध्ये 5 पैकी 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि बाकी 2 आरोपींचा शोध सुरू आहे। आणि काल मान्य न्यायालयासमोर या 3 आरोपींना हजर केलं असता त्यांचा 4 दिवस PCR मान्य न्यायालयानं कालपासून मंजूर करण्यात आलेला आहे। रेशनिंगच्या काळा बाजारातील मुख्य आरोपी इस्लाम पार्टीचा कलीम कुरेशी हा आहे। तो सध्या फरार आहे। याच कलीम कुरेशीच्या माणसांनी महापालिका निवडणुकीदरम्यान इम्तियाज जलीलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे। तसंच त्याच्यावर आधीही गुटखा तस्करीचे गुन्हे दाखल आहेत। सत्ताधाऱ्यांनी कलीमवर मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचं सांगितलं, तर कलीम कुरेशीला अतुल सावेंचा पाठिंबा असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। गुन्हेगारी फक्त बंदूक विकणे किंवा ड्रग्स विकणे नाही, तर ह्या अशा माध्यमातून सुद्धा गुन्हेगारी वाढत चाललेली आहे आणि त्याचं प्रमाण या शहरामध्ये जास्त आहे। म्हणून याच्यावर पोलिसांची कडी नजर असली पाहिजे। याच्यात मोकोका लावाच लागेल। ही संघटित गुन्हेगारी आहे। गरिबाच्या तोंडातलं अन्न काढून ब्लॅकने विकणं ही सुद्धा एक संघटित गुन्हेगारी। म्हणून याच्यावर मोकोकाच लावा लागेल आणि तसे मी आदेश सुद्धा पोलीस कमिशनरला देणार आहे। सगळ्यांना मोका लावला पाहिजे। ह्यांना मोकाच्या ह्याच्यामध्ये टाकलं पाहिजे, कारण की सरकारच्या कामामध्ये अफरातफर करणं हा अतिशय मोठा गुन्हा। ह्याला मोक्याशिवाय दुसरा काहीच रेशन म्हणजे गोरगरिबांसाठीचं धान्य 100% मी तेच सांगू लागलो ना। सरकारच्या ह्याच्यामध्ये त्यांनी जर हे केलं आहे तर त्यांच्यावर मोकासारखी कारवाई झाली पाहिजे। माजी नगरसेवक आणि इस्लाम पार्टीचा इथला आता नेता कलीम कुरेशी हा फरार आहे। तो प्रमुख आरोपी आहे। फरार झाला तर किती दिवस जाईल? त्याला पकडून आणू। सरकार तेवढी एफिशियंट आहे। कलीम कुरेशी जो आहे हा रॉकेल गुटखा याचे सगळे व्यवसाय करतो आणि यांना अतुल सावे यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे। मी पुराव्यासहित सिद्ध करून देऊ शकतो। रॉकेलचा व्यवसाय, गुटख्याचा व्यवसाय करणारा तोच आहे हा, आणि आता याच्यात व्यवसाय करणारा तोच आहे। आणि त्याला सपोर्ट करणारे सत्ताधारी पक्षाचे लोक, ते कित्येक भेटी मी सिद्ध करून दाखवतो। अतुल सावे, बापू भुमरे या 2 लोकांबरोबर कित्येक वेळेस त्याच्या भेटी गाठी, त्यांच्या कार्यालयात वगैरे मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवू शकतो। आरोपी कलीम कुरेशीच्या राजकीय कनेक्शनमुळे आरोपांचं राजकारण सुरू झालंय। हे राजकारण सुरूच राहील, पण गोरगरिबांच्या ताटातील अन्न पळवणाऱ्या लोकांवर तातडीनं कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। त्याशिवाय इतर गुन्हेगारांना आणि अशा वृत्तीला चाप बसणार नाही। छत्रपती संभाजीनगरहून विशाल करोळेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।